देशातल्या जनगणना 2027ची तयारी आता अंतिम टप्प्यात. पहिल्या टप्प्यात येत्या 1 एप्रिलपासून घरगणना आणि स्वगणना करणार. जनगणना आयुक्तांची माहिती. इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत 61,000 कोटी रुपयांच्या एकूण 75 प्रकल्पांना मंजुरी. त्यामुळे 65,000 थेट रोजगार निर्माण होतील. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. जागतिक अनिश्चिततेमुळे जगभरातील चलनांमध्ये अस्थिरता, मात्र भारताची स्थूल आर्थिक मूलतत्व बळकट असल्याचं सांगत केंद्रीय वित्तमंत्र्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य केलं अधोरेखित. लोकसभेत दिवाळखोरी आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक 2025 आवाजी मतदानाने मंजूर. कंपन्या आणि व्यक्तींमधील प्रक्रियात्मक विलंब दूर करण्याची तरतूद. काँग्रेस आणि इंडी आघाडी तुष्टीकरणाचं राजकारण करत मुस्लिम समुदायाचा मतपेढीच्या रूपात वापर करत असल्याचा केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांचा आरोप. 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार सुरू. पंतप्रधानांनी आसामच्या भाजप कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन, तर राहुल गांधी यांची केरळमध्ये प्रचार सभा. देशात युरियाची पातळी सुस्थितीत. युरिया आणि DAP शेतकऱ्यांना नियंत्रित दरात उपलब्ध करून दिलं जात असल्याची खते मंत्रालयाची माहिती. देशात विमानासाठीच्या इंधनाचा पुरेसा साठा असून पुढचे 60 दिवस कोणत्याही अडथळ्याविना हा पुरवठा सुरू राहील. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांची ग्वाही. PNGची सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये नागरिकांनी 3 महिन्यांच्या आत PNG जोडणीसाठी अर्ज करणं बंधनकारक. छगन भुजबळ. आणि राज्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. राज्यात आजही काही ठिकाणी बरसल्या पावसाच्या धारा. नमस्कार.